नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा मॉलिक्यूल मी तुमच्या पुढे घेऊन येत आहे कारण यातून शेतकऱ्यांचे बरेच पैसे वाचणार आहेत। शेतकरी मित्रांनो, याचं पूर्ण श्रेय हे आमचे बंधू बालाजी आणि माझ्या कल्पनेत ज्या ज्या गोष्टी होत्या आणि त्या मशिनरी बनवण्यासाठी ज्या ज्या इंजिनियरनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी हे श्रेय जातं। त्याची मोठी प्रोसेस आहे ते मी शेवटी व्हिडिओच्या सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर महाराष्ट्रामध्ये स्प्रेइंगसाठी औषधाचा 1 कोटी लिटर जर वापर रोज होत असेल तर त्यातून जे शेतकऱ्यांना औषधासाठी खर्च होणार होते पैसे, त्यातून आम्ही साधारण रोज 10 कोटी रुपये शेतकऱ्यांचे कसे वाचवणार आहोत ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, लगेच हे शक्य नाही 1-2 दिवसात किंवा 4, 5, 6 महिन्यात। ह्या वर्षाअखेर तर सगळ्यांच्या हे लक्षात येईल हे काय आहे ते। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत कशा पद्धतीने हे औषधाची रचना केलेली आहे। गव्हर्नमेंटच्या गॅझेटला धरून गव्हर्नमेंटचा कोणताही नेम न तोडता ह्या सर्व गोष्टी बनवलेल्या आहेत आणि त्या आम्ही दाखवतो। शेतकरी मित्रांनो, स्प्रे करते वेळेस स्प्रेच्या अगोदर पाण्याचा पीएच बघणं खूप गरजेचं आहे। नसेल तर औषधाचा रिझल्ट येत नाही हे तर प्रत्येकाला माहिती आहे। आणि त्या संकल्पनेतून पाण्याचा पीएच तुमचा 9 असू द्या 8 असू द्या, जर ह्या पाऊचमध्ये 1 नंबरचं अँटी रेजिस्टन्स ग्रॅन्युल आहे जे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार बनवलेलं आहे, ह्या ग्रॅन्युल पाण्यामध्ये पाण्याचा पीएच साधारण 9 असेल तर तो न्यूट्रल केला जातो। आपण बघणार आहोत पाण्याचा पीएच। शेतकरी मित्रांनो बघा, पाण्याचा पीएच तुमच्या लक्षात येईल 8च्या वरती, अगदी 9 पर्यंत हा पाण्याचा पीएच जातोय। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक स्प्रे मध्ये मारण्या अगोदर पाण्याचा पीएच बघणं गरजेचं राहतं आणि या संकल्पनेतून पाण्याचा पीएच न्यूट्रल करण्यासाठी जे हे आपण ऑलराऊंडर क्रॉप या नावाने जे बनवलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, ऑलराऊंडर क्रॉप या नावानेच येईल असं नाही मार्केटला, ही मार्केटिंगचा उद्देश नाही। आम्ही प्रत्येक कंपनीला ह्याचं फॉर्म्युलेशन देणार आहे, तर फक्त याच नावाने येईल असं नाही, मार्केटमध्ये हजारो कंपनीच्या नावाने सुद्धा येईल ज्यांना ज्यांना या गोष्टीचं मार्केटिंग करायचं आहे। कारण एकच कंपनी या गोष्टीचं मार्केटिंग करणार नाही। ज्या ज्या कंपनीने आमचे संपर्क साधलाय त्यांना आम्ही हे फॉर्म्युलेशन देण्याचा प्रयत्न केला आहे। आतापर्यंत 7 कंपन्यांना आम्ही हे फॉर्म्युलेशन दिलेलं आहे, त्यातील मी एका कंपनीच दाखवतोय। शेतकरी मित्रांनो बघा, पाण्याचा पीएच तुम्हाला मी लिटमस पेपरने दाखवला 9च्या आसपास आहे, तर तो आता सुरुवातीला आपल्याला न्यूट्रल करायचा आहे। आता हे ग्रॅन्युल आहे, साधारण थोडंसं टाकून देतोय स्टर करायला। आता थोडस सगळ्या गोष्टी नाही देत आता ऑफिसमध्ये। लिटमस पेपर टाक। शेतकरी मित्रांनो, या 1 नंबरच्या पुडीमध्ये हे सुरुवातीला टाकायचं आहे। ह्याच्यातलं प्रत्येक कंपनीच्या जो पाऊच आहे त्याच्यामध्ये असं येईल, याच्यावरती लिहिलेलं जाईल अँटी रेजिस्टन्स ग्रॅन्युल म्हणून। शेतकरी मित्रांनो, हा पहिला 1 नंबरचा पाऊच अँटी रेजिस्टन्स म्हणजे कोणत्याही बुरशीचं आणि कीटकाचं रेजिस्टन्स होऊ देणार नाही। उदाहरणार्थ शेतकरी मित्रांनो, स्कोर कवच आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, तर त्याचा वारंवार वापर झाल्यानंतर त्या गोष्टीचा रेजिस्टन्स येतो, तर त्या गोष्टीचा रेजिस्टन्स येऊ नये त्याच पद्धतीने कीटकनाशक उदाहरणार्थ एक्सपोनस, पहिल्या वेळेस स्प्रे मारल्यानंतर एक्सपोनसचा रिझल्ट येतो, तोच दुसऱ्या वेळेस येत नाही, किंवा इतर सर्व मॉलिक्युलचा उदाहरणार्थ डेलिकेट आहे, बेनिव्या आहे, शिनवा आहे, ग्रासिया आहे, अल्टिमेयर आहे, या गोष्टीचा दुसऱ्या वेळेस वापर केल्यावर जो रेजिस्टन्स येतो तो रेजिस्टन्स येणार नाही। त्यामुळे शेतकऱ्याला एका ह्याच्यातून 2 फायदे होणार आहेत, एक पीएच सुरुवातीला आणि दुसरा अँटी रेजिस्टन्स। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय 6 पीएच झालेला आहे, 6.5 ते 7च्या दरम्यान तो पीएच झालेला आहे, म्हणजे हे न्यूट्रल झालं। म्हणजे पहिल्या सुरुवातीचं तुम्ही बघू शकता हे 9च्या आसपास होता याचा पीएच,
आता न्यूट्रल झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जो पहिला पाऊच येतोय त्याच्यावरती अँटी रेजिस्टन्स ग्रॅन्युल लिहिलेला आहे. शेतकरी मित्रांनो, अँटी रेजिस्टन्स ग्रॅन्युल म्हणजे मी सांगितलं कोणत्याही कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा इथून पुढे रेजिस्टन्स येणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि उदाहरणार्थ टाटामायनिक जर मारलं साधं मॉलिक्युल ऍसिटामाप्रिड, त्या सुरुवातीला जो रिझल्ट येईल तो 10 वेळेस जर ऍसिटामाप्रिड मारलं तर त्यानंतरही तसाच रिझल्ट येईल. त्यासाठी पहिलं जे पाऊच आहे ते तुमचं पीएच न्यूट्रल करेल आणि रेजिस्टन्स होऊ देणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या एका ह्याच्यात 2 गोष्टी कंप्लीट होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचा जो पाऊच ह्याच्यामध्ये निघेल त्याच्यावरती ट्रेस एलिमेंट म्हणून लिहिलेला आहे, ग्रॅन्युल आहे शेतकरी मित्रांनो. तर हे बघू शकताय तुम्ही ग्रॅन्युल ट्रेस एलिमेंट. शेतकरी मित्रांनो, झाड हे स्वतःचं अन्न 94% स्वतः तयार करतं. फक्त 6% जो प्रश्न आहे तो आपण त्याला बाहेरून देतो आणि त्यामध्ये पण 3% हा बायोटिक अबायोटिक ट्रेसमुळेच झाडाचं नुकसान होतं. बायोटिक अबायोटिक ट्रेसमध्ये ज्यामध्ये ऊन, वारा, पाऊस किंवा अति आपण कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर जो ट्रेस येऊन झाड कोमजलं जातं किंवा झाडावरती तो ट्रेस येतो, तो या गोष्टीतून ट्रेस कंप्लीट होईल. आणि याचबरोबर स्टिकर जो पीएच बॅलेन्सर झाल्यानंतर महत्वाचा आहे, जो स्टिकर वापरला जातो, तर तो स्टिकर तुम्ही बघू शकता. मी यातून दाखवते तुम्हाला. पाणी शेतकरी मित्रांनो, आपण जे स्प्रेडिंग आपण करणार आहे ते बघा. त्याच्यातून एक ग्रॅन्युल घेतोय आपण. म्हणजे हे कसं पसरवलं जातं, हे पसरवलं पुट्ट्यावरती बघू किंवा आपण उलट्या ठेवा. आता आळूचं पान हे खरं ह्यासाठी गरजेचं आहे. आता पाणी आपण टाकून बघू. बरं ठीक आहे, काय अडचण नाही, चालेल. सुरुवातीला आपण हे ग्रॅन्युल थोडंसं पावडर विरघळायला वेळ लागते, त्याच्यासाठी आपण हे सोल्युशन अगोदर तयार करून ठेवलं याचं पाण्याचं. पण तरी पण मी तुम्हाला हवा ग्रॅन्युल आहे ही थोडीशी क्रश करून ह्याच्यावरती थोडासा वेळ लागतोय. तर बघू शकता हे पाणी कसं स्प्रेडिंग व्हायला लागलं. आता त्याबरोबरच आपण पुट्ट्यावरच आहे ते पण आता आपण तुम्हाला दाखवतोय. थोडंसं ग्रॅन्युल आहे ते क्रश करून आपण टाकणार आहे. ते बघू शकताय कसं पसरायला सुरुवात झाला. आता ह्याच्यावरती ओके. शेतकरी मित्रांनो, हे 2 नंबरच होतं. मी तुम्हाला ट्रेस आणि स्टिकर जो पीएच बॅलेन्सर. शेतकरी मित्रांनो, हा पीएच बॅलेन्सर फक्त स्प्रेडिंगचं काम करणार नाही तर सिस्टमिक म्हणजे आंतरप्रवाही काम करेल. त्याचबरोबर ट्रान्सलॅमिनार म्हणजे पानाच्या पाठीमागे झिरपून काम करेल. आणि सिस्टमिक तर आहेच, त्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा काम करेल. यामुळे शेतकरी मित्रांनो, खालच्या बाजूला जो थ्रिप्स आहे, डावण्या आहे, भुरी आहे, लाल कोळी आहे, तो सहज आपल्याला कंट्रोल करता येईल. आणि आपण कोणत्याही प्रकारचं झाडावरचं ट्रेस आहे तो आपल्याला कंप्लीट करता येईल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचं जे ग्रॅन्युल येतं, जे गव्हर्नमेंटने सांगितलंय की बेंटोनाइट ग्रॅन्युल, जे बेंटोनाइट ग्रॅन्युल बनवण्यासाठी गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून जी माती मिळते ती क्रश करून त्यापासून बेंटोनाइट बनवलं जातं. पण शेतकरी मित्रांनो, गव्हर्नमेंटचा नियम आहे, जो गॅझेट आहे, ते मिनिमम याच्यावरती लिहिले सोल्युबिलिटी 11.93 आहे. तर शेतकरी मित्रांनो, याची सोल्युबिलिटी हे जवळजवळ 100% आहे. यासाठी शेतकरी मित्रांनो खूप मोठा प्रयत्न केला गेला, खूप मोठी मशिनरी बसवली गेल्या. ते मी आता तुम्हाला व्हिडिओ शेवटी दाखवणार आहे, काय प्रोसेस केली गेली. शेतकरी मित्रांनो, जी माती आणली गेली ती कशी क्रश केली गेली आणि त्यापासून कसं बेंटोनाइट बनवलं गेलं ते मी सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यावरती अँटीऑक्सिडेंट आणि ओसी लिहिलेला आहे ग्रॅन्युल. शेतकरी मित्रांनो, यामध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 25% हा ऑर्गॅनिक कार्बन लागतोय, इथे लिहिलेला आहे. म्हणजे ह्या पाऊचवरती तुम्हाला दिसून येईल. म्हणजे या गोष्टीतून झाडाला ऑर्गॅनिक कार्बन 25% मिळेल. त्याचबरोबर सिलिकॉन मिळेल. त्याचबरोबर आयर्न ऑक्साईड मिळेल, मॅग्नेशियम ऑक्साईड मिळेल, कॅल्शियम ऑक्साईड याच घटकातून तुम्हाला मिळेल. शेतकरी मित्रांनो बघा, ऑर्गॅनिक कार्बन, सिलिकॉन, आयर्न ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड या गोष्टीतून मिळेल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सिलिकॉनचा सुद्धा खर्च करायची गरज नाही. त्याचबरोबर तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बनवरती सुद्धा भर द्यावा लागणार नाही. या गोष्टीमुळे हे टॉनिक म्हणून तर तुम्हाला काम करेलच. आणि याबरोबर अँटीऑक्सिडंट आहे, जे सुरुवातीची बुरशी अवस्था किंवा कीटक अवस्था सुद्धा हे वरच्यावर कंप्लीट करेल. शेतकरी मित्रांनो, या 3 गोष्टीचा विचार करता मार्केटमध्ये ह्या 3 गोष्टी
जर विकत घेतल्या तर प्रति लिटरला हा 12 रुपये खर्च येतो. आणि जर हे एकत्र म्हणजे ज्या ज्या कंपनींना आमच्या बरोबर टाईप करायचं आहे त्या कंपनीने केल्यानंतर फक्त ह्या 12 रुपयाच्या गोष्टी फक्त शेतकऱ्याला 1 रुपया ते 1.25 रुपयाच्या आतच द्यायच्या आहेत. त्याबद्दल आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये ते सांगणार आहे. पण 1.25 रुपयाच्या आत म्हणजे एक गोष्ट प्रति लिटरला 12 रुपये खर्च होणार होती ती 1.25 रुपयेवरती येणार आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यावरती सगळा स्प्रे कंप्लीट होणार आहे का? नाही. तर शेतकरी मित्रांनो, हे कशासाठी होतं? पाण्याचा पीएच करण्यासाठी स्टिकर सिलिकॉन तुम्हाला मिळणार आहे, ऑर्गॅनिक कार्बन मिळणार आहे, अँटी रेजिस्टन्स होणार आहे, अँटी ऑक्सिडंट मिळणार आहे आणि त्याचबरोबर झाडाचा ट्रेस होणार आहे. या सगळ्या गोष्टी घेतल्या तर 12 रुपये प्रति लिटरला खर्च येणार होता. तो फक्त रुपया किंवा 1.25 रुपयाच्या आसपास हा ज्या ज्या कंपनी टाईप करणार आहेत त्यांना ते क्रॉस करता येणार नाही. त्याचं लिमिट असेल त्याच कंपनीने फक्त टाईप आम्ही करून घेणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे? तर समजा महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लिटर जर पाण्याचा स्प्रे रोज होत असेल तर वरचे जे 1 रुपया किंवा 1.25 रुपया जर कट करून घेतला तर जवळजवळ 10 कोटीच्या आसपास शेतकऱ्यांचा जो फायदा होणार आहे आणि यातून शेतकरी समृद्ध होणार आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त तुम्हाला पीएच बॅलन्सर आणि स्टिकर जर घ्यायचा झाला तर प्रति लिटरला 2.5 रुपये खर्च होतोय आणि या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त रुपया ते 1.25 रुपये तुम्ही इथून पुढे ज्या ज्या कंपनी टाईप करतील त्यांच्याकडून मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जो शेतकऱ्यांना जे देणं होतं, जे 3 वर्षापासून माझ्या डोक्यात होतं, शेतकऱ्याला जे देणं आहे ते चालू वर्षीला या आठवड्यामध्ये कंप्लीट होते आणि त्याची जी प्रोसेस आहे, ज्या मशीन लागल्या त्या पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो शेवटपर्यंत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये कुणाला अजून शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. काय बदल करावे लागतील ते नक्की सांगा आणि कमीत कमी किमतीत कसं हा मॉलिक्यूल आपण बसवता येईल. अजून याच्यावरती पण बऱ्याच शेतकऱ्यांशी, जे कृषीभूषण शेतकरी आहेत किंवा जे प्रगतशील शेतकरी आहेत किंवा जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर मी ऑफिसला प्रत्येक वेळेस चर्चा करतो आणि त्यातून हा मॉलिक्यूल बनवला गेलेला आहे. कोणत्याही गव्हर्नमेंटचा रूल न तोडता सर्व गोष्टी यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, याचा फक्त प्लेन जरी स्प्रे केला तर हे टॉनिक म्हणून काम करेल. स्पष्ट तुम्हाला डोळ्यांनी फरक जाणवेल. शेतकरी मित्रांनो, याचा वापर कसा करायचा आहे तर कोणतेही कीटकनाशक, बुरशीनाशक घेण्या अगोदर तुम्हाला हे बॅलरमध्ये टाकायचं आहे. 100 लिटरसाठी 250 ग्राम. यातून मी तुम्हाला रिपीट एकदा करतोय, पीएच बॅलन्सरसाठी जो खर्च होणार होता तो कमी झाला, स्टिकरचा कमी झाला, सिलिकॉन सेपरेट तुम्हाला वापरावं लागणार नाही, ऑर्गॅनिक कार्बनसाठी खर्च करावा लागणार नाही, ट्रेससाठी सगळ्यात महत्वाचं ट्रेस तो आहे, तो 3% ट्रेस इथेच कम्प्लीट होईल. त्याचबरोबर रेजिस्टन्स आहे, कोणते कीटकनाशक, बुरशीनाशक रेजिस्टन्स नाही होणार आणि एक टॉनिक म्हणून तुम्हाला काम करेल. आणि हे फक्त 1.25 रुपया ते रुपया लिटरमध्ये बसवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीला बनवण्याचं कारण तुमच्या अजून कमेंट आणि प्रतिक्रिया पाहिजे, याच्यामध्ये काय बदल घडवता येईल. तर शेतकरी मित्रांनो, नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.